श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्रीपादराज शरण प्रपदे. श्री गुरुवे नमः. संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन. मी त्या ब्राह्मणद्वया समवेत यथाकाली कुरुगडीस येऊन पोहोचलो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक असलेले आदी, मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लीलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य ओसटून वाहत होते. ते माझ्या जवळ आले. मी आबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले. मी दिडमूड झालो. ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले, बेटा शंकरभट, मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले. या अवस्थेत मी अत्यंत आनंदाल होतो. त्यांचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यानकोटी ब्रह्मांड, सृष्टी स्थिती, लय पावत आहेत असे मला भासमान झाले. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्रविचित्र वाटल होते. तेवढ्यात श्रीपादप्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदिगुरु असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते. यवनांना श्रीवल्लभाचे दर्शन. माझ्या बरोबर आलेल्या ब्राह्मण दद्वयांना श्रीपाद प्रभूबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे पैर्य नव्हते. श्रीपाद स्वामी मला म्हणाले, तुझ्या बरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत? मी म्हणालो, प्रभू, आपल्या दिव्य चरणांचे दर्शन पेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत. त्यावर प्रभू म्हणाले, हे ब्राह्मण दिसत नाहीत, गोमांस खाणारे यवन दिसतात. खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार. एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले, आम्ही ब्राह्मण नाही, यवन आहोत, यात संदेह नाही. आम्ही कुराण वाचतो. त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो. श्रीपाद वल्लभ नावाने मायावेशाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्यफल आहे. त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महद्भाग्य आहे. गोमातेत सर्व देवता वास करतात. गायीविना घर स्मशानासारखे असते. श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात. गायीचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो. यज्ञ करताना शेळीचे बलिदान दिले जाते. यज पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात. यज पशुला चांगला जन्म मिळावा म्हणजे यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योग बलाने समृद्ध असावा लागतो. जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते. देशकालानुसार धर्म कर्मपद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो. यवन असणाऱ्या तपस्वीनी गोसांस सक्षम केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते. परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते, म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे. कौरव पांडवाच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले. त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला. पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती. तो अशा दगडाच्या शोधातच होता. इतक्यात त्याचा मुलगा वडिलासाठी जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले. त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता. ते दोघे निर्विकार होते. शेत पिकवून सवौंना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास जात होते. तोच त्याचा धर्म होता. शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता. या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली. अरे नामात ब्राह्मणा, गौमांस भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही. पूर्वपुण्याईने आणि पूर्वपितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला.
हेच तुमचे महद्भाग्य समजा. तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही. तुम्ही येथून तत्काळ निघून जा. तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे. तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची सतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील. माझ्या दर्शनाने पुनील झाल्यामुळे कान्ही जन्मानंतर तुम्ही बळे बाबा आणि अब्दुल या नावाने ओळखले जाल. महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्रीसाई बाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील. ते तुमचा उद्धार करतील. हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत. असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले. मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो. तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला. रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता. परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले. याचे मला आश्चर्य वाटले. श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. तेव्हा माझ्या नेत्रचक्षुसमोर चित्रविचित्र दृश्य दिसले. श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह. रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुतगडीकडे जात होती. त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले, मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीकडे जात आहे. त्यांनी मला बोलावले आहे. तेच तुला नातेचे आहे देतील. ते ऐकून रविदासाने होकार दिला. नाव मार्ग आक्रमू लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक करेची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू 3/4 जीवन व्यय घालविले. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला. त्या वेगाने त्या नातेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पाण्यात पोहता येते का? पंडित म्हणाला, अरे मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूचे नाव पिऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्यकांती दिसली. त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिना वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या. रविदासाने त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते. इतक्यात एक महदाश्चर्य घडले. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूच्या दर्शनास आले. रविदास या पूर्वी प्रभूच्या दर्शनास कधी आला नव्हता. परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले. त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्रच्यू करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे. तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस. त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने क्षिमित झाली आहे. हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्येचे प्रात्यक्षिक दाखवितोस का? तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे. सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादाचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना. जणू काही मुकाच झाला होता. त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती. श्रीपादवल्लभ स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला 3 वर्षाचे वाढविलेले आयुष्य देत आहे. तू रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस. परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजाचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील. तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही. आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील. मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील. तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. स्वामीच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामीचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे. पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते.
श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाच्या पिल्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणारा आहे. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. तेवढ्यात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटोपून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत आहेस रे रजका? त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलविली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा, सध्याचे बिदर, राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूंतर यवन कुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्यवैभव उपभोगून जीवनाच्या उत्तारवयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामीचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामीच्या चरणांवर नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला. खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला. तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते. त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पीठिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्म्याची सविस्तर माहिती, त्यांचे क्षेमकुशल विचारित असत. हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पीठिकापुराहून आला होता. त्याला स्वारमोनी आपल्या नातलगांचे, स्नेहसंबंधितांचे क्षेमकुशल विचारले. मध्याह्नाची वेळ झाली होती. स्वामीचे शिष्य मिक्षा घेऊन आले होते. इतक्यात कान्ही तरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यात खीर भरलेली होती. तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली. परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले. श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व मिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व मिक्षान घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामीचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते. परंतु त्याच्या जवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूस सुब्बण्णा शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते. प्रभू पुढे म्हणाले, हा वल्लभेश्वर शमो तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुब्बण्णा शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवित आहेत. वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले, तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते. गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वचन आहे. तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पीठिकापुरम मध्ये मल्लादी लोक, व्यंकटप्पा, श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खौर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस, महापिशाचाच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते. दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते. हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सद्दीत झालेल्या कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले, या 3 वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकेत होतो. मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच्छ जेवण म्हणाले. वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडास जोडून ठेव. त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृत देहाकडे अमृत दृष्टीने पाहिले. दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला. त्या चवथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला. त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. श्रीपाद प्रभूचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले. वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूचे दर्शन घडल्याने ती चौथा चोर अत्यंत आनंदित होता. वल्लभेश्वर कुरवपूरला येऊन पोहोचला. त्याने 1 सहस्त्र ब्राह्मणाऐवजी 4 सहस्त्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती. श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप.
आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो. मला वल्लभाचार्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते. तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुजा दिली. ते म्हणाले, कोणतेही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच. सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे. निर्गुण, निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो. हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणुअणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी पळेकाळ साधणारा असा रुद्ररूप ही मीच आहे. हे जान आणि हे अजान ह्याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो. जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावतात तेव्हा तेव्हा मी सहस्त्र बाहुनी त्यांचे रक्षण करतो. हे माझे अनादि तत्वही मीच आहे. प्रत्येक जीव माझ्यात व्यापून असलेला मी तोच मी अशा मी मध्ये असलेले शक्तिमत्व, सर्वज्ञता, सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही अमित होता. याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिलेत तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का? परब्रह्मस्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना पंटानाद ऐकू आला. सगळे आश्चर्य मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला. श्रीपादांची मातृभावना. आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभाचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे. माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. है वल्लभेशा, तुझे आईवडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले. हे आम्हाला ज्ञात आहे. त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो. तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले. तू धन घेऊन कुरुगडीस येत असताना त्या योरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले. तू आमचे स्मरण करलाच आम्ही तेथे प्रगट होऊन आमच्या त्रिशूलाने ती चोराचा वध केला. चौथा चोर आम्हास शरण आला, त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले. श्रीपाद प्रभूचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते. त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीसाठी आम्ही बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव, तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल. तू अखंड सौभाग्यवती राहशील. आमचे हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे. त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही. मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील. आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नानवाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असे नाव आम्हास लाभणार आहे. आमचे आजोबा बापनाचार्युलू यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे. नृसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबा सारखेच असेल. आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते. त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला. तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे. ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या तेलुगू भाषेतील श्रीपाद वल्लभ चरित्रामृतातील 18वा अध्याय येथे संपत आला आहे. ती घंटा पिठिकापुरम गाती येऊन पोहोचली आहे. ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घटा आम्ही पिठापुरमला पाठवली आहे. अशा रीतीने संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन नावाचा अध्याय 18वा समाप्त. हरे नमः, हरे नमः. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार.